शकत नाही. तर माझा फीडबॅक जो आहे ह्याचा माझ्या स्किनसाठीचा तो जरी निगेटिव्ह आहे, मला नाही आवडलेलं हे प्रॉडक्ट माझ्या स्किनसाठी. में चल रही है सेल 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 बघितलं तुम्ही, हायपेन वरती सेल चाललंय आणि त्याचा किती मोठा ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग चालू आहे. हायपेन वरती सेल आहे, बाय 2 प्रॉडक्ट्स इन 799. हाय 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 रे हाय, ते नंतर बोलू आपण. तर मी सुद्धा हे 2 प्रॉडक्ट सेम सेल बघूनच मागवले होते आणि ऑफकोर्स प्रॉडक्ट छान आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जे प्रॉडक्ट छान दिसतं ते तुमच्या स्किनला सुटेबलच आहे असं होत नाही. तर मी मागवलं होतं जे त्यांचं व्हिटॅमिन सी चे शॉर्ट्स जे आहेत नवीन आलेलं, तर त्याचं हे डबल कलरचं जे सिरम आहे ते मी मागवलेलं होतं. आणि दुसरं जे प्रॉडक्ट आहे ते आहे सनस्क्रीन. ते जे सांगतात फायटो पार्टिकल ग्लो वगैरे हायलायटर म्हणून पण वापरू शकतो एक्सेट्रा एक्सेट्रा, ते हे सनस्क्रीन आहे. तर त्यांनी खूप गोष्टी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ककाडोप्लम एक्स्ट्रॅक्ट आहे, पेप्टाइड्स आहे, त्याच्यानंतर ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आहेत आणि अजून असं बरंच काय काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तसंच ह्या प्रॉडक्टमध्येही बऱ्याच गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या आहेत, क्लिअरली मेन्शन केल्या, त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट हाईड केलेली नाहीये. पण मला हे सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं की मी ह्या दोन्ही गोष्टी ट्राय केल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला प्रचंड ऍक्ने झाले, मला खूप पिंपल्स झाले. ह्या बाजूला मला प्रचंड अजूनही पिंपल्स आहेत, ह्या साईडला पण पिंपल्स आहेत. सो ऑलमोस्ट 2 आठवडे झाले मी ते घालवण्याचा प्रयत्न करतेय आणि मी ते प्रॉडक्ट वापरायचं थांबलेली आहे. मी ते प्रॉडक्ट कंटिन्यू 2 आठवडे वापरलं होतं की मला बघायचं होतं की नक्की एक्झॅक्ट ते प्रॉडक्ट काय आहे, कशा पद्धतीने काम करतंय, कुठल्या स्किनला ते सुटेबल आहे, कुणाला नाहीये. तर प्रॉडक्टचा फील, त्याचं स्मेल, पॅकेजिंग ऑफकोर्स सगळं छान आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे की प्रत्येक स्किनला ते सुटेबल नाहीये. तर तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट बघून आणि तुम्ही ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट बघता ना, महत्वाचं म्हणजे ते असं असतं की ऑलरेडी त्यांची स्किन खूप प्लेन, त्यांना ओपन पोर्स नसतात, त्याच्यानंतर त्यांना खूप हेवी डार्क स्पॉट्स नसतात, त्यांच्या स्किनवरती खड्डे नसतात. आणि हे सगळं असून सुद्धा त्यांनी किती वेळा ते प्रॉडक्ट वापरले हे आपल्याला माहिती नसतं. फक्त ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण बघतो की हा त्यांनी असं छान शेक केलं, घेतलं, पंप केलं आणि ते खूप छान पद्धतीने लावलंय आणि लावल्यानंतर चांगलं. पण जेव्हा ते आपण प्रॉडक्ट कंटिन्यू वापरतो, कारण आपण ते विकत घेतलेलं असतं, तर त्याच्यानंतरचे जे स्किनवरती होणारे हार्म आहेत ते कुणीही सांगत नाही. तर माझा फीडबॅक जो आहे ह्याचा माझ्या स्किनसाठीचा तो जरी निगेटिव्ह आहे, मला नाही आवडलेलं हे प्रॉडक्ट माझ्या स्किनसाठी. तर जेव्हा ते मार्केटिंग होतं तेव्हा त्यांनी हेही सांगणं अपेक्षित आहे की ते प्रॉडक्ट आयडियल कुठल्या स्किनसाठी चांगलं आहे आणि कुठल्या स्किनसाठी चांगलं नाहीये. आणि तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, मार्केटेड प्रॉडक्ट विषयी जर जाणून घ्यायचं असेल की तुमच्या स्किनसाठी कुठलं प्रॉडक्ट सुटेबल आहे आणि त्याचा यूज कसा करायचा, डेला कुठले वापरायचे आणि नाईटला कुठले वापरायचे, तर लवकरात लवकर अल्केमी सलोन अँड अकॅडमीला व्हिजिट करा, जिथे तुमचं फ्री कन्सल्टेशन केलं जाईल आणि तुम्हाला गाईड केलं जाईल की तुमच्यासाठी मार्केटमधले असणारे प्रॉडक्ट हे तुमच्या स्किनसाठी सुटेबल आहेत की नाही. वाट बघू नका, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर तुमची अपॉइंटमेंट बुक करा.